की अजितदादा येत होते फक्त भाषण टाकत होते, लोकांशी भेटत नव्हते. ते ऑलरेडी त्यांनी आता केलेले. अजित पवारची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. भाजपने इथं खऱ्या अर्थाने सत्ता गाजवली या शहरामध्ये, परंतु त्याला त्या बाबतीमध्ये काउंटर कोणी करायला पाहिजे होतं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने. प्रत्यक्षात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला कुठेही टोकलं नाही, रोखलं नाही. त्याचा परिणाम भाजप सुसाट आहे. राज्यामध्ये स्थिती वेगळी असली तरी महापालिका जर त्यांना काबीज करायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन भाजपला जर बीट केलं तर निश्चितच इथं पुन्हा एकदा अजित पवार यांचं वारं दिसेल. ही लढत जरी झाली तरी उद्या निवडणूक झाल्यावर दोघांना जर मतदान कमी पडलं एकमेकांना तरी दोघं एकमेकांचा पाठिंबा घेऊन परत सत्तेत येणार, जसं ते राज्यात आहेत. त्याच्यामुळं इथं विरोधकांचं स्पेस ते दोघं खाण्याचा प्रयत्न करतायत की भाजपला इथं धोबी पछाड करायला पाहिजे होतं. 17 ते 22 मध्ये झालेले भ्रष्टाचार, जे स्मार्ट सिटीमधली भ्रष्टाचाराची प्रकरणं असू द्यात किंवा प्रशासकीय राजवटीमधली भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक आहेत. त्याच्यामध्ये वर्तमानपत्र पानभर छापून येत होतं, परंतु राष्ट्रवादीचा एकही पुढारी त्याच्यावरती साकार शब्द भाजपला कधी जा विचारत नव्हता. महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि राज्यातील सदन महानगरपालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठापणाला लावलेली आहे. अर्थातच आपल्याला माहिती आहे की भाजपने इथे स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यानंतर सत्तेत घटक पक्ष असलेली राष्ट्रवादी एकाकी पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होता. साधारण 2 दशकाहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची जी आहे ती इथे सत्तेत होती, त्यांची एक हाती सत्ता होती. आता मात्र चित्र वेगळं आहे. नेमकं या शहराचा अंडरकरंट काय आहे आणि एकूणच महापौर कुणाचा होईल आणि ज्या पद्धतीनं आता एकमेकांविरुद्ध पक्षांनी इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटलेत त्यामध्ये ती कुस्ती होईल की ती नुरा कुस्ती असेल, जाणून घ्या. माझ्यासोबत या शहरातले ज्येष्ठ पत्रकार, संपादक, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक देखील आहेत, ज्यांनी मागील अनेक दशकांपासून या शहराची जडणघडण आणि एकूणच महानगरपालिकेच्या राजकारणाची वाटचाल बघितलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे, या महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक होते तेव्हा नवं नेतृत्व उदयाला येतं, जे तरुण आहेत त्यांना संधी मिळते. मात्र आता ही परिस्थिती आहे का, किंवा जुनेच सगळे जे पक्षातले पदाधिकारी आहेत ते आपल्या वारसाला घराणेशाहीमार्फत उमेदवारी देत आहेत का, आणि याचा काय परिणाम होणार आहे या शहरातल्या जनतेला, अशा निवडणुकीतनं न्याय मिळेल का, हेही जाणून घेऊया. माझ्यासोबत सगळ्यात आधी आपण जाऊया ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक अण्णा चिलेकर सरांकडे, अविनाश चिलेकर सरांकडे. मी जसं ओळख करून दिली की तुम्ही अगदी सुरुवातीची जी निवडणूक होती महानगरपालिकेची तेव्हापासून हे सगळं राजकारण बघताय. काय फरक जाणवतोय आत्ताचा आणि आधीचा? 2 दशकं त्याहून अधिक, मला वाटते 5 टर्म इथे राष्ट्रवादीची सत्ता होती. राष्ट्रवादीची जी सत्ता होती तो काळ आणि आत्ता राष्ट्रवादीवर आलेली वेळ, कधी त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडे जावं लागतं, बोलणी करावी लागते, कधी आपले शरद पवार आहेत त्यांच्या राष्ट्रवादीशी बोलणी करावी लागते. ही राजकीय अपरिहार्यता आहे की 2017मध्ये जी सत्ता गेली मुळात ते अपेक्षित नव्हतं, परंतु भाजपने ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडमध्ये रान सगळं पिंजून काढलं, ज्या पद्धतीने भाजपने राष्ट्रवादीवरती आरोप प्रत्यारोप सुरू केले, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर यायला पाहिजे होतं, ते कधीच आलं नाही. त्याचा परिणाम राष्ट्रवादीची सत्ता गेली. नंतरच्या काळामध्ये 2017 पासून तर 22पर्यंत इथे भाजप निर्विवादपणे भाजपने कारभार केला, हजारो कोटीची कामं केली. भाजपने इथं खऱ्या अर्थाने सत्ता गाजवली या शहरामध्ये, परंतु त्याला त्या बाबतीमध्ये काउंटर कोणी करायला पाहिजे होतं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने. प्रत्यक्षात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला कुठेही टोकलं नाही, रोखलं नाही. त्याचा परिणाम भाजप सुसाट आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये जो भ्रष्टाचार झाला किंवा 2017 ते 22मध्ये भाजपच्या काळात जो भ्रष्टाचार झाला, याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने त्याच्यावरती अंकुश ठेवायला पाहिजे होता तो बिलकुल ठेवला नाही. त्याच्यामुळे भाजपला असं वाटतंय की आम्ही म्हणजे इथे सर्व आहोत, त्या पद्धतीने ते काम करत आले. पूर्वीचा राष्ट्रवादीचा अजित पवारांचा कार्यकाळ जो पाहिला तर त्यावेळेस अजित पवार 100% तिथे त्यांचे एक हाती सत्ता होती, त्यांच्यावरती कोणाचाच अंकुश नव्हता, ना भाजपचा ना ठाकरेंच्या शिवसेनेचा. परंतु आता भाजपच्या विरोधामध्ये जे विरोधक आहेत त्यांची अवस्था इतकी केविलवाणी झाली आहे,
ते एक साकार शब्द सुद्धा भाजपबद्दल बोलू शकत नाहीत, बोलत नाहीत, जाणीवपूर्वक बोलत नाहीत का सोयीनुसार बोलत नाही हे माहीत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ती अपेक्षा होती की भाजपला इथं जो धोबी पछाड करायला पाहिजे होतं. 17 ते 22 मध्ये झालेले भ्रष्टाचार, जे स्मार्ट सिटीमधली भ्रष्टाचाराची प्रकरणं असू द्यात किंवा प्रशासकीय राजवटीमधली भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक आहेत. त्याच्यामध्ये वर्तमानपत्र पानभर छापून येत होतं, परंतु राष्ट्रवादीचा एकही पुढारी त्याच्यावरती साकार शब्द भाजपला कधी जा विचारत नव्हता. त्याचा परिणाम लोकांना वाटतं तेव्हा शस्त्र टाकले राष्ट्रवादीने असं तुम्ही सूचित करताय, परंतु आता जे आमने सामनेची भाषा दिसते आहे ती कुस्ती होईल का नवरे कुस्ती आहे? हे मला प्रश्न असा पडतो, 2017 मध्ये राष्ट्रवादी भ्रष्ट म्हणून भाजपने त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. नंतरच्या काळामध्ये आता राष्ट्रवादीला सुवर्ण संधी होती की भाजपला त्याच्यामध्ये हे किती भ्रष्ट आहेत, आम्ही 4 पैसे खाल्ले असतील, ह्यांनी 40 पैसे नाही, 4,000 कोटी खाल्लेले आहेत, पण तू अजिबात नाही. आता निवडणूक प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पुण्यामध्ये बोलताना की राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आणि आम्ही स्वतंत्र लढणार. ही नोरा कुस्ती आहे. जनतेला हे मूर्ख समजता आहे. तर मला सांगा, राष्ट्रवादी काय प्रचार करणार भाजपच्या विरोधामध्ये? भ्रष्टाचाराचा प्रचार करायला गेले तर इतके वर्ष तुम्ही काय झोपा काढत होता का? 9 वर्ष होत आले आतापर्यंत, झोपा काढत होतात का? राष्ट्रवादीने भाजपवर टीका करू शकत नाही, भाजप राष्ट्रवादीवर टीका करू शकत नाही. याच्यामध्ये थोडक्यामध्ये विरोधकांची स्पेस सुद्धा आपणच घ्यायची, विरोधकांची स्पेस आपणच घ्यायची. त्याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी कुठेही दिसत नाही, ठाकरेंची शिवसेना कुठेही दिसत नाही, शिंदेची शिवसेना तिची अवस्था केविलवाणी, रिपाई वगैरे हे आपलं जे पदरी पडलं पवित्र झालं, अशा पद्धतीने त्यांची परिस्थिती आहे. मनसे नावाला एखादी जागा येते. विरोधक शिल्लक ठेवायचा नाही ही भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे त्याला राष्ट्रवादी बळी पडलेले आहे. मला वाटतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही अत्यंत केविलवाणी अवस्था आहे. त्यांच्याकडे तसं पाहिलं तर 36 नगर जहाज बुडतंय राष्ट्रवादीचं. आत्ता लिहून घ्या, या शहरामध्ये अजित पवारांची प्रचंड मोठी ताकद आहे. इतके वर्षी सत्ता गाजवलेले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. भाजपकडं ज्या तोडीचे नाही त्याच्या 10 पट तोलामोलाचे कार्यकर्ते नेते अजित पवारांकडे आहेत, परंतु ते कोणीही चकार शब्द बोलत नाही. ते सगळे मला आता संधी साधू दिसत आहेत की त्यांना दिसतंय की इथं भाजपची सत्ता येऊ पाहते, आपण विरोधात कशाला बोलायचं आणि का बोलायचं, आमच्याशिवाय आपण इथं विरोधात बोलून उपयोग काय त्याचा? कारण राज्यामध्ये दोघं मांडीला मांडी लावून बसणारे. आता जरी आपण एकमेकांना विरोध केला तर सत्तेमध्ये आपण परत हे एकत्र येणार आहेत, विरोध कोणाला करायचा? त्यामुळं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जनतेचं लक्ष याकडे आहे की नाही ते माहिती नाही. परंतु हे जर असं असेल तर अंडर करंट काय आहे शहरामधला? जर सगळेच पक्ष एका ठिकाणी एकत्र येत असतील, मग आत्ता ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत तर जनतेला त्यातनं काही मिळेल? जनतेच्या मनात काय आहे, काय अंडर करंट दिसतं? सध्या शहरामध्ये इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात भाजपकडे आक्रोशित झालेले दिसत आहेत आणि लोकांना एक असं नरेटिव्ह झालेलं आहे की भाजपचं उमेदवारी मिळले की झालं, आपण निवडूनच आलो. पण परिस्थिती तशी नाही आहे. महापालिकेबद्दल लोकांच्या बराच नाराजी आहे. अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत. अनेक विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, हेही लोकांनी बघितलेलं आहे. आणि एकंदरीत दुसरा पर्यायी जर लढत असेल तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी इथं सध्याचं चित्र आहे. परंतु ही लढत जरी झाली तरी उद्या निवडणूक झाल्यावर दोघांना जर मतदान कमी पडलं एकमेकांना तरी दोघं एकमेकांचा पाठिंबा घेऊन परत सत्तेत येणार, जसे ते राज्यात आहेत. त्याच्यामुळं इथं विरोधकांचं स्पेस ते दोघं खाण्याचा प्रयत्न करतायत. वस्तुस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीला इथे एक चांगलं वातावरण आहे, परंतु त्याची त्यांनी संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. परंतु त्यांच्या नेत्यांकडून इथे म्हणावं तेवढं लक्ष दिल्याचं मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीच अशी एक अफवा पसरवते की शरद पवारांबरोबर आमची बोलणी चालू आहेत, प्रवेश होणार आहे किंवा दोघं आम्ही एकत्र येणार आहेत. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचं आणि अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडूनच केला जातोय आणि त्या रोज एक कोणतरी त्याची अफवा सोडतंय. वास्तविक पाहता एका नेत्याने आज जाहीर केलेलं आहे की सुप्रियाताईंचं माझं बोलणं झालं, परंतु सुप्रियाताईंना जर बोलायचं असेल तर राजकीय ज्यांना ज्ञान आहे ते कोणीही सांगेल की त्या थेट अजित पवारांना बोलू शकतात. त्याला स्थानिक नेत्यांची गरज काय? त्याच्यामुळं हे कितपत वावड्या उठवणं त्यांच्याच अंगलट येऊ शकतं.
ते वावडे अंगलट नाही आहेत, ते स्वतःच उठवत आहेत बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीची स्पेस खाण्यासाठी, की बाकीचे लोक तिकडे जाऊ नयेत, बरोबर. ते आमच्याकडेच यावेत असा त्यांचा प्रयत्न आहे. वस्तुती जर बघितली आपण तर या शहरामध्ये एकेकाळी काँग्रेसची पण सत्ता होती. काँग्रेसच्या नेत्यांनी इथं जर बारकाईने लक्ष घातलं आणि शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ही सुद्धा ह्या ठिकाणी मोठी होऊ शकते. त्याला मनसेची साथ भेटली तर आणखी ताकद वाढू शकते. पण विरोधक किती एकजुटीने याला एकत्र येऊन विरोध करतायत आणि प्रचाराचं रान उठवतायत यावर सगळं चित्र अवलंबून आहे. सध्या तर महाविकास आघाडी करून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, शिंदे गटाची ताकद इथे काही प्रमाणात आहे, परंतु ती मोजकी आहे. मागे शिवसेनेच्या फक्त 9 जागा होत्या, त्यातलेही काही लोक दुसरीकडे आहेत आणि काही लोक भाजपच्या मार्गावर आहेत. त्याच्यामुळं खासदार बारणे किती ताकदीने आणि कोणाबरोबर आघाडी अथवा युती करतायत यावर त्यांच्या जागा किती येतील याचं गणित ठरणार आहे. बरोबर. परंतु जयंत जाधव सर होते ज्येष्ठ विश्लेषक, ज्यांनी आपलं मत परखड मांडलंय. परंतु हे जर सगळं असं असेल तर ही निवडणूकच सर नागरिकांसाठी आहे, त्यांच्या मूलभूत हक्क त्यांना मिळावेत, मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून आहे. पण मग त्यासाठी न भांडता हे जे सगळे इच्छुक उमेदवार किंवा पक्षातले नेते आहेत किंवा ज्यांना ही निवडणूक लढवायचं, ते सत्ता मिळवण्यासाठी म्हणून हे सगळं करतायत असं दिसतं आहे. नागरिकांच्या प्रश्नासाठी जे प्रश्न प्रलंबित आहेत या शहरातले, अगदी पाणीसुद्धा या शहराला, एवढं मोठं शहर असून, स्मार्ट सिटी असून दिवसाआड मिळते, धरणं भरलेली असताना पाण्याचाही प्रश्न सुटलेला नाही आहे. 3ही नद्या आपल्या प्रदूषित आहेत, रस्त्याची अवस्था आपल्याला माहिती आहे, सुरक्षा तर त्याहूनही गेलेली आहे. निवडणूक लढायची कशावर आणि त्यातनं या शहरातला जो सामान्य मतदार आहे त्याला काय मिळणार आहे, की फक्त सत्तेसाठी म्हणून हे सगळं चाललंय, काय कसं बघताय? यंदाची निवडणूक ही जी होणार आहे ही केवळ सत्तेसाठी आहे. आणि कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की स्वतंत्रपणे स्वबळावर आपल्याला लढायचं आहे. त्यातून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं चित्र दिसतंय. सर्वात महत्त्वाचं काय की विरोधी पक्ष जर सक्षम असेल, विरोधी पक्ष जर आक्रमकपणे भूमिका मांडत असेल तर कधीही म्हणजे मतदारांना ती गोष्ट भावत असते. सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर महायुती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करते, म्हणजे ते एकमेकाच्या विरोधात असले तरी ते सत्तेसाठी प्रयत्न करतायत. पण दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने ज्या पद्धतीनं विरोध व्हायला हवा गेल्या 5 वर्षामध्ये किंवा त्यानंतरच्या 2 वर्षांमध्ये, जो महापालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, चुकीची कामं झालेली आहेत, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून असेल, तर ह्या कामांच्या बाबतीत चुकीच्या झालेल्या कामांबद्दलचा आवाज उठवणं तो प्रखरपणे होताना दिसत नाही. आता कालच महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस म्हणते की आम्हाला 128 जागा लढवायच्यात. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे की आपली दादांची आघाडी होते की नाही. दुसरीकडं शिवसेना उबाठाच्या वतीनं तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. उबाठातले काही ज्येष्ठ नेते भाजपच्या मार्गावर आहेत, शिवसेनेतले काही नेते राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत. असं हे जे चित्र आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये, ह्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त 11 दिवस पक्षचिन्ह मिळाल्यानंतर प्रचारासाठी मिळणार आहेत. हा अत्यंत कमी कालावधी असताना उमेदवारांना पक्षचिन्ह स्वतःचं काम पोचवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. खूप प्रश्न आहेत. वाहतुकीचा प्रश्न या शहरातला गंभीर आहे. रस्ते सर्वाधिक मोठे असा गाजावाजा काही वर्षात होत होता, पण गेल्या 5 वर्षामध्ये रस्ते सुशोभीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीला आपल्याला सामना करावा लागतोय. आपल्या शेजारच्या परिसरामध्ये चाकण असेल किंवा हिंजवडी असेल, ते त्यांना जोडणारे जे रस्ते आहेत त्यांची वाईट अवस्था झालेली आहे. त्याचबरोबर नदी प्रदूषणाचा मोठा मुद्दा आहे. पर्यावरणवादी संघटनांनी अनेक वेळा आवाज उठवूनही राज्य शासनाच्या वतीने जे प्रयत्न व्हायला हवेत ते होत नाही आहेत. नागरिकांचा आवाज कोणी ऐकत नाही आहे, पर्यावरणवाद्यांचा कोणी आवाज ऐकत नाही, हे वास्तव आहे. त्याचबरोबर गुन्हेगारीचा प्रश्न आहे. पोलीस आयुक्तालय मिळाले, पण पोलीस आयुक्तालय मिळाल्यानंतर जी गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे होती ती अजिबात कमी झालेली दिसत नाही. आकडेवारीमध्ये दिसतंय कमी, पण प्रत्यक्षात जर गुन्ह्यांची नोंदच होत नसेल किंवा गुन्ह्यांवर व्हाईट कॉलर गुन्हेगार आणि गुन्हेगारांचा राजश्रय हे एक चर्चेचा मोठा विषय. आत्ताच आपण गेल्या 15 दिवसातला जरी आढावा घेतला,
पोलीस आयुक्तालयाने अनेक लोकांना तडीपार केलेलं आहे. याच्यावरून अनेक टोळ्या या शहरामध्ये ज्या प्रस्थापित आहेत, म्हणजे नव्यानं मोठमोठ्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. तर ह्या टोळ्या रोखण्यात, राजकीय गुन्हेगारी रोखण्यात सत्ताधाऱ्यांना किंवा पोलिसांना यश आलेलं नाही हे दिसून येतं. असं हे सगळं एकंदरीत चित्र आहे. जसं की सामान्य नागरिकांच्या काही अपेक्षा होत्या की ह्या निवडणुकीमध्ये जो कोणी सत्ताधारी म्हणून इकडे सत्ता ज्यांची येईल त्यांच्याकडनं त्यांचे प्रश्न सुटतील का, अशी अपेक्षा नागरिकांना असणं क्रमप्राप्त होतं. मात्र तसं होईल का? माझ्यासोबत आता मनोज मोरे सर आहेत, ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक. या सगळ्यांचा तुम्हाला प्रवास राजकीय माहिती आहे. इथे जे नेते आहेत, अजित पवारांनी लक्षच काढून घेतलं, बाय दिला का, नक्की काय म्हणायचं? हे सगळं नकारात्मक जर असेल तर आशावाद काय आहे? सामान्य नागरिकांना यातनं काही नकारात्मक नाही, काही निगेटिव्ह नाही आहे. आपले मित्र अविनाश शिलेकरांनी पण गरळ ओकली आणि तू पण तेच करतोय राष्ट्रवादीच्या विरुद्ध. तसं नाहीये. तुम्ही जे म्हणताय वस्तुस्थिती जाणून घेतोय ना की राष्ट्रवादी संपली, राष्ट्रवादी झोपली, असं काही नाहीये. मला असं वाटतं की प्रचाराच्या आधी प्रचार अजितदादांनी सुरू केला. मागच्या 2-3 महिन्यामध्ये जो प्रचार चाललाय, जो कनेक्टिव्हिटी वाढवली अजितदादांनी. याच्या आधी कधी केली होती? मागच्या 20 वर्षात केली होती का? नव्हती केली. अजितदादांनी आज कितीतरी मीटिंग घेतल्या, लोकांशी बोलले, लोकांचे हात मिळवला, जे मागच्या वेळेस केलं नव्हतं. मागच्या वेळेस काय व्हायचं? अजितदादा यायचे, गाड्यांचा ताफा यायचा, कुठेतरी भाषणबाजी करायचे, परत भुरुरकीने उडून जायचे. यावेळेस अजितदादांना लक्षात आलं की ते लोकांपासून दूर गेलेले आहेत. म्हणून अजितदादा आले. मी बराच त्यांच्या मिटिंगला गेलो, त्या लोकांच्या घराने ऐकले, त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, लोकांबरोबर फोटो काढले, संवाद घेतला. हा, म्हणजे ती कनेक्टिव्हिटी अजितदादांनी वाढवली आहे. म्हणून मागच्या 2-3 महिन्यात TDRचा जेव्हा भ्रष्टाचार समोर आला त्यावेळेस कुठे होते? ना, ऐका मी सांग, त्याचं पण उत्तर देतो की अजितदादांनी सिटीतला घोटाळा जेव्हा समोर आला त्यावेळेस कुठे होते? हा, पण त्यावेळेस नव्हते. त्यानंतर व्हिजिबिलिटी अजितदादांनी वाढवली. इलेक्शनच्या तोंडावर अजितदादा संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये दिसत होते. अजितदादांचाच गाजावाजा दिसत होता. म्हणून मला असं वाटतं की अजितदादांचं वारं वाहते. अविनाशजी, तुम्हाला वाटत नाही, पण अजितदादांचंच वारं वाहते. आणि मला असं वाटतं की या इलेक्शन, तू जसं म्हणताल अंडरकरंट काय, तर यावेळेस बीजेपीची नक्की पुंगी वाजवणार अजितदादा. तुम्ही लिहून घे, म्हणजे आजच्या घडीपर्यंत सांगतोय. जर विश्वास कोणत्या नेत्याच्या बळावर? म्हणजे जवळपास 20 त्याचे अजितदादांचे आपल्या एकट्याच्या जीवावर परत महापालिकेमध्ये सत्ता मिळवणार म्हणजे मिळवणार. आजच्या घडीचं सांगतो मी. तू उद्याचं नको विचारू मला. उद्या जर देवेंद्र फडणवीस आले, रंगत बदलली, वातावरण बदलू शकतं. पण आजपर्यंत मला वाटतं टीका करता येईल का? दादांच्या उमेदवारांना टीका करता येईल भाजपवर? करता येईल ना. करणार आहे. ऑल कोणत्या मुद्द्यावर करतील ते? कितीतरी मुद्दे आहेत, कितीतरी असे मुद्दे आहेत की जी वाट लावलेली आहे. कितीतरी मुद्दे आहेत. ट्रॅफिकचा मुद्दा विश्वास बोलले, अविनाश बोलले, जयंत बोलले. ट्रॅफिकची वाट लावली, घरातनं बाहेर नाही निघता येत. तुला निघता येतं का सांग? या तू आत्ता आम्हाला बोलवलं, तू पोचू शकला नाही वेळेमध्ये. मी कुठल्याही लग्नाला संध्याकाळी जात नाही, कारण निघू शकत नाही. मी राहतो कासरवाडीत, घरातनं गाडी काढू शकत नाही, एवढ्या ट्रॅफिकचा विश्वास. बरोबर आहे का अविनाश? एवढी परिस्थिती बिघडली. महेश दादा जिथं राहतात तिथनं आळंदी रोडवर जाऊ शकतात का? विचारा. संध्याकाळी इतकी बिकट परिस्थिती आहे. सगळ्या शहरामध्ये कन्स्ट्रक्शन वाढून ठेवलं आहे. तुम्ही पाणी देऊ शकणार आहे का? म्हणजे मी नाही म्हणत की भाजपने काम नाही केलं. भाजपने काम केलं, पण काही ठिकाणी वाढीव काम केलं, काही ठिकाणी नाही ती कामं करून ठेवली. कोणी सांगितलं चिखलीमध्ये तोडातोडी करायला? हा, कुठे सांगितलं अविनाश? तुम्ही विषय उचलला होता तो कुदळवाडीचा विषय. अरे काय गरज होती त्या कुदळवाडीची? एवढी घरं आणि इंडस्ट्री बेघर करून टाकली, काय गरज होती? मग कामं केली, कामाबरोबर वाढीव कामं पण यांनी केली आहे. मग भाजप आहे ना, भाजपचा ग्राफ खाली आलेला आहे. अजित पवारांना काय करायचं? स्ट्रॅटेजी अडॉप्ट करा. महाविकास आघाडी तर नाही आहे आपल्या इथं. महाविकास आघाडी 0 आहे. त्यांना बरोबर घ्या. छुपी युती करायची असती. परत शरद पवारांची पार्टी पण बरोबर घ्या. BJP बरोबर जायला कोणी तयार नाही आहे. आप्पा पण जाणार नाही BJP बरोबर. BJP पडली एकटी आणि रोडच्या त्या साईडची BJP आणि या साईडची BJP, काय जमत नाही. बरोबर आहे का? त्यांचं फाटलंय पूर्ण. म्हणून अजितदादाचंच वारं वाहतंय पिंपरी चिंचवडमध्ये. तुम्ही काय? मनोज मोरे सर इंडियन एक्सप्रेसचे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्या अनुभवातनं त्यांनी ही सकारात्मक बाजू मांडली. परंतु कन्क्लुजनवर येऊया अगदी 2 ओळीमध्ये की आशावाद आहे तो सगळीकडे असायला पाहिजे.
पण तो किती टक्के खरा ठरेल असं वाटतं? मला दिसतंय राष्ट्रवादीसाठी पंचपक्वान्नाचं ताट वाढून ठेवलं, पण त्यांना जेवता येत नाही. हे पण बरोबर. त्याचं कारण असं आहे, या शहरामध्ये अडचणी काय आहेत अजितदादांच्या? आत्ताचं जे जमीन घोटाळा प्रकरण देखील तिथपासून आहे ना. अजितदादांच्या मुलाचं पार्थ पवारचं जे प्रकरण बाहेर आलेलं आहे ते निवडणुकीच्या तोंडावर बाहेर आलं. हा फार मोठा त्यातला भाग आहे. अजित पवार यांनी 2 मेळावे इथे घेतले, कार्यकर्त्यांचे 2 बैठक घेतल्या, जनता दरबार. त्याला मिळाला रिस्पॉन्स पाहिल्यावर मी म्हटलं वातावरण बदललं. भाजपच्या विरोधामध्ये अजित पवार पुन्हा इथे मान ठोकून येणार, सत्ता मिळवणार. परंतु त्याच्यानंतर अजित पवार गुडूप झाले. त्याचं कारण असं आहे, या शहरामध्ये मुद्दे किती आहेत राष्ट्रवादीसाठी. डीपी प्लॅन, शहराचा विकास आराखडा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. 50,000 हरकती आल्यात, त्याची सुनावणी 6 महिने झाली नाही. या शहरामध्ये 4,500 बांधकामं अतिक्रमण कुदळवडीची पाडली. त्याचं नेमकं कारण काय आज तागायत सांगू शकले नाहीत. या शहरामध्ये टीपी प्लॅनचे चरोलीला 5, कुदळवडीला 2 प्रोजेक्ट राबवले होते, आणले होते. त्याच्यावर वादळ झालं, मोर्चा झाला भाजप विरोधात, ते नंतर बाजूला ठेवायला लागलं. या शहरामध्ये महापालिकेची तिजोरी 5-10 हजार कोटी डिपॉझिट होती, ती खाली झाली. आज 15,000 कोटीची कर्जबाजारी होणार आहे महापालिका. हे एवढे सगळे मुद्दे आहेत. राष्ट्रवादीला हे सगळं ताट वाढून ठेवलं आहे, पण त्यांना ते वाजवता येत नाहीत, ते बोलत नाहीत. कारण देवेंद्र फडणवीसांनी वरती सांगितलंय, तुमची आमच्या टीका होणार नाही, आमची तुमच्यावर टीका होणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुसक्या आधीच बांधून ठेवल्यात. त्याचा परिणाम म्हणजे हातपाय बांधायचे, शर्यतीत पळ मानायचं. कसं शक्य आहे ते? आणि त्यामुळे कुठेतरी तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीचं वातावरण दिसतं आहे. नागरिकांचा यावर काही अंडरकरंट जो उठाव होईल कोणाचंही न ऐकता असं दिसतंय काही. कारण की या शहरातला मतदार सुजाण आहे, सुशिक्षित आहे. त्यामुळं ते स्वतःहून काही निर्णय घेतील अशी शक्यता आहे. आत्ताच आपण एक 15 दिवसापूर्वी पाहिलं असेल, हरित सेतूवरून मोठं आंदोलन प्राधिकरणामध्ये झालं, की ज्या प्राधिकरणामध्ये उच्चपदस्थ किंवा उच्च शिक्षित लोक राहतात त्या ठिकाणी आंदोलन झालं. त्यानंतर मुळा नदीमध्ये जे पुनरुज्जीवनाचा प्रकल्प सुरू आहे त्या संदर्भातही मोठं आंदोलन झालं आणि त्यामध्ये 150हून अधिक संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी तो मुद्दा मांडलेला आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीच्या संदर्भात हिंजवडी असोसिएशन असेल, इंडस्ट्रीज असोसिएशन, त्यांनीही मोठ्या प्रमाणावर म्हणजे पुढे येऊन आपली भूमिका मांडलेली आहे. तर ह्या लोकांच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भातली भूमिका जनता मांडते, ती विरोधी पक्षांनी उचलून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे वातावरण असेल किंवा सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामाचे जे चांगले किंवा वाईट असेल हे जनतेसमोर सांगून जे मत परिवर्तन करायचं असतं त्यामध्ये महाविकास आघाडी किंवा आता जरी राष्ट्रवादी आणि भाजप असं त्यांचं सुरू आहे, तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला जर स्ट्रॉंग व्हायचं असेल तर भाजपने काय केलं आहे, राज्यामध्ये स्थिती वेगळी असली तरी महापालिका जर त्यांना काबीज करायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन भाजपला जर बीट केलं तर निश्चितच इथं पुन्हा एकदा अजित पवार यांचं वारं दिसेल असं वाटतं. जनतेच्या खरं तर सुविधा देण्यासाठी, विकास करण्यासाठी एकत्र येणं विरोधकांनी हे आता क्रमप्राप्त आहे का? तसं केलं तरच जनतेला इथे आधार मिळू शकतो का? किंवा जनता किंवा मतदार ज्या पद्धतीनं अपेक्षा करतात त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात का? विरोधकांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलंच पाहिजे, पण प्रथमतः विरोधकांनी सत्ताधारी भाजपला हटवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, तर ते सत्तेवर येऊन लोकांचे प्रश्न सोडवू शकतील. दुसरा मुद्दा असा आहे की अजित पवार या शहराचा जर कुणी विकास केला असेल तर त्यामध्ये दिवंगत प्राध्यापक रामकृष्ण मोरे सर व त्यानंतर अजित पवार यांनी या शहराचा विकास केला, हे कुणीही नाकारू शकणार नाही. परंतु अजित पवार यांना या शहराबद्दल आत्मीयता आहे, प्रेम आहे, हेही तितकंच खरं आहे. सकाळी लवकर उठून ते कामाला लागतात. आज त्यांचं शहराच्या बद्दल एक शहराला मॉडेल बनवून ते बाहेर पण सांगतात की मी पिंपरी चिंचवडचा एवढा विकास केला. तसा मी आता नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अन्य जिल्ह्यांमध्ये त्यांनी पिंपरी चिंचवडचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे आणि तो खराही आहे काही प्रमाणात. तर मुद्दा असा आहे की आता त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. 2 जनसंवाद सभा घेतल्या, त्याला त्यांना रिस्पॉन्स मिळाला. त्यांनी थांबू नये म्हणजे लोकांच्या थांबू नये. आणि दुसरी गोष्ट काल रात्री त्यांनी मुलाखती सुरू केल्या. आतापर्यंत मुलाखती चालू आहेत. 128 जागा. मुलाखती दरम्यान भाजपचे उच्चपदस्थ पदाधिकारी, स्थायी समितीच्या चेअरमन, अध्यक्षा किंवा माजी नगरसेवक ज्या भाजपमध्ये होत्या त्या आता राष्ट्रवादीकडे गेलेल्या आहेत, त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. त्यामुळं अजित पवारांची जादू चालू शकते, पण गरज आहे त्यांनी इथे येऊन लक्ष देणं. बरोबर आहे.
नाही, मागच्या वेळी तीच चूक झाली होती. मी काय सांगितलं मगाशी की अजितदादा येत होते, फक्त भाषण टोकत होते, लोकांशी भेटत नव्हते. ते ऑलरेडी त्यांनी आता केलेले. अजित पवारची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. हां, आता मी परत एकदा क्लॅरिफाय करतो. मागच्या ह्याच्यामध्ये जे बोललो की मी असं म्हणलं की वारं वाहते राष्ट्रवादीच्या दिशेने, पण जर भाजप लोकांना कन्व्हिन्स करू शकला बाबा आम्ही एवढी कामं केलेली आहेत आणि जोमानं जर प्रचार केला तर वारं उलटं परत वाहूच शकतं. पण मी तुला सांगतो, जेव्हा 2017 भाजप सत्तेत आली तेव्हा मी लावून धरलं होतं की भाजप सत्ता बदल झाला पाहिजे, की राष्ट्रवादी 20 वर्ष सत्तेत होती. आणि आता असं वाटतं, कारण भाजपवर खूप अपेक्षा होत्या. असं वाटलं होतं की भाजप खूप काय काम करेन, खूप मोठं काम कर राष्ट्रवादीपेक्षा, पण भाजपने तसं केलं नाही. खूप मोठी घोर निराशा केली. सगळ्यात मोठा मी मागाशी पण सांगितलं, ट्रॅफिकचा इश्यू सॉल्व्ह नाही केला. नुसतं कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी, जिथं बघा तिथं बिल्डिंग. अरे बिल्डिंग गेली, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. मूलभूत प्रश्न आहेत. शैक्षणिक असतील, पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे दिवसा आड मिळतं आहे मागच्या 8 वर्षापासून, म्हणजे प्रशासकीय काळ असेल किंवा भाजपचा सत्ता काळ असेल, तो प्रश्न जो आहे तोही सुटलेला नाही आहे. शहरातल्या ज्या 3ही नद्या आहेत त्या गटारगंगा झालेल्या आहेत. रस्ते आहेत, वाहतूक आहे, वीज आहे, वेगवेगळे उद्यानं आहेत, जे नागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं जो या शहरामध्ये भेडसावतोय नागरिकांना. त्यामुळे या सगळ्यातनं म्हणजे हवा प्रदूषणाचा इंडेक्स तर खूप जास्त आहे. तर या सगळ्या प्रकरणावर भाजपने लक्ष देणं गरजेचं होतं. मात्र आता या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी, राजकीय विश्लेषकांनी जसं सांगितलं की या सगळ्या संदर्भामध्ये जे विरोधक आहेत त्यांनी बोलणं आत्तापर्यंत अपेक्षित होतं, ते अद्यापही बोलले नाहीत. पुढचा काही काळ त्यांच्याकडे आहे. हे सगळ्याला ते बोलतील का, हे सगळे प्रकरणं लावून धरतील का आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत हे सिद्ध करतील का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले. पुढच्या काळामध्ये काय होईल, बरोबर पुढच्या महिन्याच्या 16 तारखेला निकाल लागणार आहे आणि त्यावेळेसच कळणार आहे की या सगळ्या नागरिकांनी, मतदारांनी कुणाला कौल दिला. तुर्तास नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी कोण उभं राहतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.